आत्ताचं जे 21वं शतक हे माहिती आणि ज्ञान आधारित समाजाचं युग मानलं जातं. या युगात माहिती ही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विकासाची प्रमुख शक्ती बनली आहे. माहितीचे संकलन, विश्लेषण, माहितीची साठवण आणि जलद प्रसारण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आता. या संपूर्ण प्रक्रियेलाच आपण माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान असं म्हणतो. आज शिक्षण, संशोधन, उद्योग, आरोग्य, कृषी, बँकिंग, ई-कॉमर्स, शासन व्यवस्था आणि संरक्षण क्षेत्र यांसह प्रत्येक क्षेत्र हे आय-सी-टीवर अवलंबून आहे. त्यामुळे आय-सी-टी हे केवळ तांत्रिक साधन नाहीये, तर विकासाचे प्रभावी माध्यम आहे. यूजीसी नेट, महाराष्ट्र सेट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर नियमित क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे याचा सखोल अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आता आपण बघूयात की आय-सी-टीची संकल्पना. आय-सी-टी म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती प्रक्रिया केलेला आणि अर्थपूर्ण बनवलेला डेटा होय. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? आधी आपण समजून घेऊयात की इन्फॉर्मेशन म्हणजे काय. तर प्रक्रिया केलेला आणि अर्थपूर्ण बनलेला डेटा म्हणजेच काय? जो की आपल्याला निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरतो, त्यालाच आपण इन्फॉर्मेशन असं म्हणतो. दुसरं आहे ते म्हणजे कम्युनिकेशन. एखाद्या व्यक्तीकडनं किंवा समूहाकडनं संस्थेकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत माहिती, विचार, भावना आणि संदेश योग्य माध्यमातून पोहोचवण्याची जी काही प्रक्रिया असते तिला आपण काय म्हणतो? कम्युनिकेशन असं म्हणतो. म्हणजेच आपले विचार, भावना किंवा माहिती जी आहे ती आपण ज्या माध्यमातून दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो त्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो. तिसरं आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी. मानवी गरजा अधिक कार्यक्षम, जलद आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी विज्ञानावर आधारित जी काही यंत्र आणि तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो त्याला आपण म्हणतो टेक्नॉलॉजी. याचा ही अजून आय-सी-टी म्हणजे काय? तर संगणक, इंटरनेट, दूरसंचार आणि डिजिटल साधनांच्या साहाय्याने माहितीचं आपण काय काय करतो? तर संकलन करतो, प्रोसेसिंग प्रक्रिया करतो, साठवण स्टोरेज करतो, पुनर्प्राप्ती रिट्रायवल करतो, प्रसारण ट्रान्समिशन करतो, संरक्षण सिक्युरिटी करण्याची जी काही एकात्मिक प्रणाली म्हणजेच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान होय. आपल्याला युनेस्कोने सुद्धा आय-सी-टीची एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती म्हणजे काय? तर माहितीचे संकलन, साठवण, प्रक्रिया, पुनर्प्राप्ती आणि प्रसारण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व डिजिटल आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर म्हणजेच काय? आय-सी-टी अशी युनेस्कोने आपल्याला व्याख्या दिलेली आहे. आता आपण बघतोय की आय-सी-टीची वैशिष्ट्ये काय काय आहेत? तर माहितीचा अतिशय वेगाने प्रसार करणं, माहितीची अचूकता आणि विश्वासार्हता जपणं. तिसरं आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर माहिती साठवण्याची क्षमता. माहिती साठवण्याची क्षमता. जागतिक स्तरावर त्वरित संपर्क होतो आपल्याला आय-सी-टी मुळे. वेळ आणि खर्चाची बचत होते आय-सी-टी मुळे. शिक्षण, संशोधन आणि प्रशासन अधिक प्रभावी बनवणे हे सुद्धा कशाचं आहे? आय-सी-टीचं एक वैशिष्ट्य आहे. डिजिटल सेवांची उपलब्धता म्हणजेच आपण एखादं ॲप यूज करतो किंवा आपल्याला ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. हे झालं डिजिटल सेवांची उपलब्धता. जसं की तुम्ही हे पण घेऊ शकता की नेटफ्लिक्स आहे किंवा झोमॅटो आहे. हे सुद्धा डिजिटल सेवांच्या उपलब्धतेमध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर काय? ज्ञानाचा व्यापक प्रसार. आपल्याला आता कोणतीही माहिती इंटरनेटवर अवेलेबल आहे. ती कशामुळे? तर आय-सी-टी मुळे. उलट आता इतकी माहिती अवेलेबल आहे की आपल्याला एक्झामसाठी विचार करण्याची गरज आहे की आपण किती कमी माहितीचा उपयोग करून एक्झाम पास झालं पाहिजे. कारण की अभ्यास करण्यासाठी खूप आहे आपल्याकडे आता. पण आपल्याला हे कळायला पाहिजे की आपण काय वाचलं पाहिजे आणि काय नाही वाचलं पाहिजे. आणि एक्झामसाठी आपल्याला कोणता डेटा किंवा कोणता कंटेंट हा इम्पॉर्टंट आहे. उगाचच खूप जास्त वाचत बसायची गरज नाहीये. आता यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे आय-सी-टीचे उद्दिष्टे. कोणती कोणती उद्दिष्टे आहेत आय-सी-टीचे? तर माहिती सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणे,
ज्ञान आधारित समाजाची निर्मिती करणे, ज्ञान आधारित समाजाची निर्मिती, शिक्षण अधिक परिणामकारक बनवणे, संशोधनाला गती देणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे, डिजिटल साक्षरता वाढवणे. डिजिटल साक्षरता वाढवणे म्हणजे काय, तर जे काही आता आपल्याला डिजिटल स्वरूपात सगळ्या गोष्टी येत आहेत, तर त्या एखादा जो काही सामान्य माणूस असेल त्याला सुद्धा त्या गोष्टी करता आल्या पाहिजे. एखादं ॲप डाउनलोड करून ते कसं यूज करायचं या गोष्टी आल्या पाहिजे, किंवा शासन ज्या काही आपल्याला डिजिटल स्वरूपामध्ये योजना देतंय त्या एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा समजल्या पाहिजेत. तेच काय झालं, डिजिटल साक्षरता वाढवणे, ई गव्हर्नन्सला चालना देणे. नंतर आहे ते म्हणजे की माहिती, इन्फॉर्मेशन म्हणजे काय. आयसीटी म्हणजे पहिलं आहे ते म्हणजे इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, मी काय सांगितलं होतं मगाशीच तुम्हाला वरच्या स्लाइडमध्ये, तर प्रक्रिया केलेला अर्थपूर्ण बनवलेला डेटा होय, जो निर्णय घेण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतो. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन की जिची प्रक्रिया झाली आहे किंवा ती अर्थपूर्ण बनवलेली आहे, जी की एखादा निर्णय घेण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल. आता यातलं आपल्याला एक्झामसाठी काय काय इम्पॉर्टंट आहे, तर आयसीचं पूर्ण फुल फॉर्म, आयसीटीचा फुल फॉर्म इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. युनेस्कोने आयसीटीची काय, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आयसीटीचे घटक बघायचे. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान ही काय, एक एकात्मिक प्रणाली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्य करण्यासाठी अनेक घटक एकमेकांसोबत समन्वय साधतात. जसे की काय, मानवी शरीरामध्ये हृदय, मेंदू, डोळे आणि आपले जे काही हातपाय आहे यांची जी स्वतंत्र कार्य असून सुद्धा ते काय करतात, तर एकत्रितपणे आपलं शरीर चालवतात. त्याचप्रमाणे आयसीटी मध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क, कम्युनिकेशन यांसारखे जे काही घटक आहेत ते एकत्र काम करून माहितीचं मॅनेजमेंट करतात, व्यवस्थापन करतात. युजीसी नेट आणि महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये या घटकांवरती क्वेश्चन वारंवार विचारले जातात. तर आता आपण काय बघणार आहेत, आयसीटीचे प्रमुख घटक बघणार आहोत. पहिला आहे घटक तो म्हणजे हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे संगणकाचे सर्व भौतिक फिजिकल भाग ज्यांना आपण स्पर्श करू शकतो. आता हार्डवेअर म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा की ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांना त्याला आपण हार्डवेअर असं म्हणतो. आता इथे उदाहरणं दिलेली आहेत मी काय काय, कुठले कुठले, तर मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्कॅनर, वेबकॅम, राउटर, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क. याच्यामधूनच आपल्याला एक्झामला क्वेश्चन येणार आहे. ह्याच्यातलेच 3 पर्याय देतील आणि एक दुसरा देतील. आपल्याला ओळखायचं असेल की ह्याच्यातला हार्डवेअर कोणतं नाहीये किंवा कोणतं आहे, असा कोणताही क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. आता पुढे आहे ते म्हणजे हार्डवेअरचे प्रकार. पहिला आहे तो म्हणजे इनपुट डिव्हाइस आणि नंतर आहे ते म्हणजे स्टोरेज डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस आणि तिसरा आहे ते म्हणजे स्टोरेज डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसेस मध्ये काय येतं, तर ज्या साधनांद्वारे संगणकाला माहिती दिली जाते त्याला आपण इनपुट डिव्हाइसेस असं म्हणतो. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, काहीतरी इन करायचं आहे म्हणजे संगणकाला माहिती द्यायची आहे. कीबोर्डनी आपण टाईप करून देतो, माऊसनी देतो, स्कॅनरनी देतो, मायक्रोफोननी आपण संगणकाला माहिती देतो, वेबकॅमनी देतो आणि बारकोड रीडरने आपण संगणकाला माहिती देतो. दुसरं आहे ते म्हणजे आउटपुट डिव्हाइस. ज्या साधनांद्वारे संगणक माहिती प्रदर्शित करतो. इथं आपण संगणकाला काय करतो, माहिती देतो. इथं काय करतोय आपण, संगणकाला आउटपुट मध्ये माहिती प्रदर्शित करत आहोत. कशा कशाने करतो, तर मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर आणि प्लॉटर याद्वारे आपण संगणक माहिती प्रदर्शित करतो आपण. आता समज आपण कीबोर्डनी जर का काही टाईप केलं, माहिती दिली, तर आपल्याला काय होतं, मॉनिटरनी माहिती दिसते. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे स्टोरेज डिव्हाइस, की आपण ओके इथे ओके हे इथे प्रिंट झालंय, हे चुकीचं आहे. मी तुम्हाला स्टोरेज डिव्हाइसेस कोणते कोणते आहेत ते सांगते. कोणते कोणते असतील, कशा कशात आपण माहिती संकलन करून ठेवतो बरं माहितीचं, कशा कशामध्ये. पहिलं आहे ते म्हणजे हार्ड डिस्क.
दुसरं आहे ते म्हणजे डीव्हीडी. आपल्याला लहानपणी डीव्हीडी होत्या, डीव्हीडी. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह मध्ये सुद्धा आपण काय करतो, माहितीचं संकलन करून ठेवतो. नंतर आहे ते म्हणजे मेमरी कार्ड. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे सीडी. या हे काय आहेत, स्टोरेज डिव्हाइसेसचे उदाहरणं आहेत. यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे दुसरा घटक, तो आहे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजेच काय, तर संगणकाला कार्य करण्यासाठी दिलेल्या सूचनांचा म्हणजेच इन्स्ट्रक्शन्स आणि जे प्रोग्राम असतात त्यांचा संच. हार्डवेअरला काय करायचे हे सॉफ्टवेअर सांगतं. म्हणजे हे जे काही वरचे सगळे हार्डवेअर आहेत त्यांना काय करायचं हे कोण सांगतं, तर सॉफ्टवेअर सांगतं. आता सॉफ्टवेअरचे काय आहेत, तर दोन प्रकार आहेत. पहिलं आहे ते म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर, दुसरं आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये काय येतं, संगणकाचे संपूर्ण नियंत्रण करणारे सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर संपूर्ण नियंत्रण करणारं असतं. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर काय असतं, तर विशिष्ट कामांसाठीच ते फक्त वापरलं जातं, त्याला आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतो. आता सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे ती पूर्ण आपल्या कम्प्युटरची सिस्टीम असते. कोणती कोणती आहे बरं, ती म्हणजे विंडोज. विंडोज ऐकलं तुम्ही, 7, 8, 9, 10 जे काही आता चालू आहेत ते आहेत विंडोज. ही आहे सिस्टीम आपल्या कम्प्युटरची. दुसरं आहे ते म्हणजे लिनक्स. तिसरं आहे ते म्हणजे उबंटू. चौथं आहे ते म्हणजे मॅकोसिस. आणि पाचवं आहे ते म्हणजे अँड्रॉइड. ठीक आहे, ह्या काय आहेत, 5 सिस्टीम आहेत सॉफ्टवेअरच्या. आपल्याला क्वेश्चन काय विचारू शकतात, की यातली कोणती सिस्टीम, यातलं कोणतं सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत. काही हार्डवेअर देतील, काही सॉफ्टवेअर देतील. एक सॉफ्टवेअर देतील, 3 हार्डवेअर देतील. त्यातलं विचारतील की यातलं कोणतं सॉफ्टवेअर आहे किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता बघायचं ते म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. विशिष्ट कामासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर, त्याला आपण ऍप्लिकेशन म्हणतो. आता कोणते कोणते ऍप्लिकेशन्स असतात बरं आपल्या कम्प्युटरमध्ये, MS वर्ड असतं, MS एक्सेल असतं, पॉवर पॉइंट असतं, गुगल क्रोम असतं, VLC असतं, फोटोशॉप असतं. जे काही वेगवेगळे ऍप्स तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. यानंतर आपण बघणार आहे तिसरा घटक, तो म्हणजे डेटा. डेटा म्हणजे काय, तर प्रक्रिया न केलेली रॉ जी काही तथ्य असतात किंवा जे काही नंबर्स, आकडेवारी असतील, चिन्हे असतील आणि निरीक्षणे असतील, त्याला आपण काय म्हणतो, डेटा असं म्हणतो. आता याचं उदाहरण काय दिलंय, तर समज विद्यार्थ्याचे हे गुण आहेत, तर हा काय झाला, रॉ डेटा झाला. आता याचं आपण विश्लेषण करून काय काढतो, तर त्याचे पर्सेंटेज, त्याची सरासरी काढतो आपण त्याची. असे सांगितल्यास ती काय बनते, इन्फॉर्मेशन बनते. म्हणजे हा काय असतो, विद्यार्थ्याचे गुण म्हणजे हा रॉ डेटा आहे, ज्याचं आपण पर्सेंटेज मध्ये रूपांतर केलं आणि त्याच्यामुळं त्या पर्सेंटेज मध्ये रूपांतर केल्यामुळं त्याला काय बनलं, इन्फॉर्मेशन स्वरूप आलेलं आहे. आता खाली बघायचं ते म्हणजे डेटाचे काही प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत, ते म्हणजे न्यूमरिक डेटा, टेक्स्ट डेटा, इमेज डेटा, ऑडिओचा डेटा असतो, व्हिडिओचा डेटा असतो, ॲनिमेशनचा डेटा असतो. आपण एखादा फोटो क्लिक केला तो झाला इमेज डेटा, एखादा व्हिडिओ काढला तो झाला ऑडिओ डेटा, ॲनिमेशन असतं, न्यूमरिक डेटा असतो. ठीक आहे, यानंतर आपल्याला चौथा घटक बघायचा आहे, तो आहे नेटवर्क. 2 किंवा अधिक कम्प्युटर, संगणक एकमेकांशी जोडून माहितीची जी काही देवाणघेवाण करण्याची प्रणाली असते त्यालाच आपण म्हणतो नेटवर्क असं म्हणतो. आता नेटवर्कचे काही प्रकार आहेत. पहिलं आहे ते म्हणजे लॅन, लोकल एरिया नेटवर्क. दुसरं आहे ते म्हणजे मॅन, मेट्रोपॉलिटिकल एरिया नेटवर्क. तिसरं आहे ते म्हणजे वॅन, वाईड एरिया नेटवर्क. आणि इंटरनेट हे काय, तर सर्वात मोठे जागतिक नेटवर्क आहे. पाचवा एक घटक आहे तो म्हणजे कम्युनिकेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, संप्रेषण असं म्हणतो. आणि आपल्याला याचं काय, एक पूर्ण युनिटच आहे, याच्या नंतरचं युनिटच कम्युनिकेशन संप्रेषण आहे. आता ICT मध्ये जेव्हा माहिती आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो त्या प्रक्रियेला कम्युनिकेशन म्हणतात. जी काही इन्फॉर्मेशन असते ती आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो, तर त्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया होते, मध्ये काय होतं, प्रोसेस होते, इकडून इकडे जेव्हा माहिती आपण पाठवतो त्याच्यामध्ये जी काही प्रोसेस होते त्याला आपण म्हणतो कम्युनिकेशन.
आता उदाहरण, आपण कशाद्वारे कम्युनिकेशन करतो बरं? तर आपण ईमेलद्वारे कम्युनिकेशन करतो. आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, आता आपल्याकडे झूम आहे, SMS द्वारे आपण कम्युनिकेशन करतो, त्याच्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कम्युनिकेशन करतो. हे एक्झाम्पल्स आहेत कम्युनिकेशनचे. ठीक आहे. यात 6वा एक घटक आहे, तो म्हणजे ह्युमन वेअर. म्हणजेच काय, तर मानवी घटक. ह्युमन वेअर त्यालाच म्हणतो आपण मानवी घटक. म्हणजे ही जी ICT प्रणाली आहे, जी ICT सिस्टीम आहे, ती वापरणारी सुद्धा एखादी व्यक्ती आहे, त्याला म्हणतो आपण ह्युमन वेअर. तर जसं की विद्यार्थी सुद्धा ICT वापरतात, शिक्षक वापरतात, एखादं रिसर्चर संशोधक वापरतो, प्रोग्रामर वापरतो, एखादा ऍडमिनिस्ट्रेटर सुद्धा ICT ही प्रणाली वापरतो. आता लक्षात ठेवा की संगणक स्वतः निर्णय घेत नाही, कम्प्युटर जो आहे तो स्वतः निर्णय घेत नाही, योग्य सूचना देणारा मानव आवश्यक असतो. त्याच्यामुळे हा जो ह्युमन वेअर हा जो काही घटक आहे, तो सुद्धा या ICTच्या घटकामध्ये इम्पॉर्टंट मानला जातो. ह्युमन वेअर म्हणजेच कोण, तर ICT वापरणारी व्यक्ती. कोण कोण वापरतं? विद्यार्थी, शिक्षक, ऍडमिनिस्ट्रेटर, इंजिनियर, सगळेजण ह्युमन वेअर आहेत. एक्झाम मध्ये हार्डवेअर वर्सेस सॉफ्टवेअरवर क्वेश्चन येऊ शकतो, इनपुट आउटपुट डिव्हाइसेसवर क्वेश्चन येऊ शकतो, ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, लॅन मॅन वॅनवर हे जे काही आहेत त्याचे फुल फॉर्म आपल्याला माहिती असले पाहिजेत. नंतर ह्युमन वेअरवर पण क्वेश्चन येऊ शकतो. भारतात उच्च शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी UGCने म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने अनेक डिजिटल उपक्रम सुरू केलेले आहेत. यामध्ये इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क सेंटर हे सगळ्यात महत्त्वाचं केंद्र आहे. संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल ग्रंथालये, ई-जर्नल्स, थिसिस म्हणजेच त्याला आपण प्रबंध म्हणतो, संशोधन डेटाबेस आणि शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याच्यावरती UGC नेट, महाराष्ट्र सेट मध्ये प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारले जातात. हा जो काही पॉइंट आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता आपण तो बघूयात. इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क सेंटर ही UGCची ऑटोनॉमस आंतरविद्यापीठीय संस्था आहे. ऑटोनॉमस आंतरविद्यापीठीय संस्था आहे. देशातील विद्यापीठ आणि विद्यालयांच्या ग्रंथालयांना डिजिटल नेटवर्किंगद्वारे जोडणे, देशातील विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयांना डिजिटल नेटवर्किंगद्वारे जोडणे, संशोधकांना ई-जर्नल्स, ई-बुक, डेटाबेस उपलब्ध करून देणं, संशोधनाची गुणवत्ता वाढवणं, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणं, तसंच रिसोर्स शेअरिंग, शैक्षणिक संशोधनाचे सामायिकरण करणं ही याची उद्दिष्ट आहेत. याची स्थापना कधी करण्यात आली, तर 1991 मध्ये याची स्थापना करण्यात आली. मुख्यालय कुठे आहे, तर गांधीनगर, गुजरात मध्ये याचं मुख्यालय आहे. नंतर याच्यावर नियंत्रण कोण ठेवतं, तर UGC याच्यावरती नियंत्रण ठेवते. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की याच्या प्रमुख सेवा कोणकोणत्या आहेत. तर तुम्ही ऐकलं असेल की शोधगंगा, त्याच्यानंतर शोध गंगोत्री, शोध सिंधू, विद्वान इनकॅट, सोल सॉफ्टवेअर, IRINS हे काय आहेत, तर याचे प्रमुख सेवा आहेत. म्हणजे यांच्याद्वारे आपल्याला हे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क सेंटर वापरता येतं. आता या ज्या काही सेवा आहेत या प्रत्येक सेवा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे शोधगंगा. शोधगंगावरती आपल्याला काय बघायला मिळतं, तर भारतातील विद्यापीठांमध्ये सादर केलेल्या PhD आणि MPhil प्रबंधांचे थिसिस आणि डिसर्टेशन्स डिजिटल ग्रंथालय, डिजिटल रिपोजिटरी आहे. ज्यांनी PhD केलेले आहेत, MPhil केलेले आहेत, त्यांचे जे काही थेसिस आहेत ते आपल्याला शोधगंगावरती बघायला मिळतात. याचं वैशिष्ट्य काय आहे, तर आपल्याला ओपन ऍक्सेस आहे, मुक्त प्रवेश आहे शोधगंगावरती. त्याच्यानंतर प्लॅगरिझम कमी करण्यास मदत करते. म्हणजे जी काही डबल माहिती होईल किंवा काही जण काय करतात, कॉपी पेस्ट करतात, तर ते कमी होण्यासाठी मदत होईल. संशोधकांना संदर्भ साहित्य सुद्धा मिळेल अभ्यास करण्यासाठी.
संशोधनाची गुणवत्ता आणि पारदर्शकता सुद्धा यातून वाढली जाईल. यानंतर आहे ते म्हणजे शोध गंगोत्री. शोध गंगोत्रीमध्ये काय काय असतात तर PhD संशोधन प्रस्ताव, रिसर्च सिनॉप्सिस, रिसर्च इन प्रोग्रेस हे संग्रहित केले जातात शोध गंगोत्रीमध्ये. आता याचं उद्दिष्ट काय आहे तर सुरू असलेल्या संशोधनाची माहिती उपलब्ध करणे, एकाच विषयावर अनावश्यक परत परत जी काही पुनरावृत्ती आहे ती टाळणे, संशोधनात जी नवीनता आहे, ओरिजिनॅलिटी आहे ती संशोधनाची वाढवणे, हे शोध गंगोत्रीचं उद्दिष्ट आहे. शोधगंगेवरती काय असतं तर जे काही पूर्ण झालेले प्रबंध, म्हणजे जे PhD पूर्ण झालेले असेल तर त्यांचे जे काही थिसिस असतील ते शोधगंगावरती असतील, आणि शोध गंगोत्रीवरती काय असतात की जे सुरू आहेत अजून सुद्धा त्यांची सुद्धा माहिती आपल्याला उपलब्ध झाली पाहिजे, जेणेकरून तोच विषय डबल नाही होणार, हे शोध गंगोत्रीमध्ये उद्दिष्ट असतं. याच्यानंतर आहे ते म्हणजे शोध सिंधू. शोध सिंधू याच्यामध्ये काय असतं तर भारतातील उच्च शिक्षण संस्थांना जर्नल्स, बुक्स, संशोधन डेटाबेस उपलब्ध करून देणारा राष्ट्रीय कन्सोर्टियम आहे. म्हणजे ज्या काही उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांना हे सिंधूवरती काय मिळतं तर जर्नल्स मिळतात, बुक्स मिळतात, किंवा जो काही संशोधन डेटाबेस आहे तो उपलब्ध आपल्याला सिंधूमुळे, शोध सिंधूमुळे होतो. आता याचं उद्दिष्ट काय आहे तर गुणवत्तापूर्ण संशोधन साहित्य उपलब्ध करणे, महागड्या आंतरराष्ट्रीय जर्नल्सना सामूहिक प्रवेश देणे आणि संशोधनाचा दर्जा उंचावणे. म्हणजे ज्या काही आंतरराष्ट्रीय जर्नल्स असतात की ज्या त्यांना ओपन ऍक्सेस नसतो तर त्या सुद्धा आपल्याला इथे त्यांचा ऍक्सेस मिळतो शोध सिंधूमुळे, ते त्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे विद्वान. याच्यामध्ये काय आहे, विद्वान म्हणजे काय तर भारतीय जे काही संशोधक, रिसर्चर आहेत, सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक आहेत, प्रोफेसर्स आहेत, प्राध्यापक आहेत, यांचा राष्ट्रीय तज्ञ डेटाबेस, जो काही एक्सपर्ट डेटाबेस आहे तो म्हणजे विद्वान आहे. याचा उपयोग काय होतो बरं आपल्याला तर संशोधन सहकार्य, याच्यामध्ये तज्ञांची माहिती शोधणे, संशोधन प्रकल्पासाठी योग्य तज्ञ निवडणे, हा या विद्वानचा उपयोग आपल्याला होतो. यानंतरच आहे ते म्हणजे इंडिकॅट. याच्यामध्ये काय असतं तर भारतीय विद्यापीठांच्या ग्रंथालयातील पुस्तकांची संयुक्त सूची आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. त्याला नाव काय दिलंय तर सॉफ्टवेअर ऑफ युनिव्हर्सिटी लायब्ररीज, ग्रंथालय व्यवस्थापनासाठी विकसित केलेलं हे सॉफ्टवेअर आहे. कुठलं सॉफ्टवेअर आहे SOUL, सॉफ्टवेअर फॉर युनिव्हर्सिटी लायब्ररीज, सॉफ्टवेअर फॉर युनिव्हर्सिटी लायब्ररीज, ग्रंथालयाच्या व्यवस्थापनासाठी विकसित केलेलं हे सॉफ्टवेअर आहे. याच्यानंतर मी अजून एक तुम्हाला सांगितलं ते म्हणजे IRINS. हे काय आहे तर संस्थेतील संशोधकांचे संशोधन प्रोफाईल आणि जी काही प्रकाशने असतात त्याचं व्यवस्थापन करणारी ही प्रणाली आहे. काय संशोधन प्रोफाईल आणि प्रकाशन, कशाचं प्रकाशन केलंय तर त्याचं व्यवस्थापन करणारी ही काय प्रणाली आहे. आता क्वेश्चन कशावर येऊ शकतो तर शोध सिंधू काय आहे, विद्वान काय आहे, शोध सिंधू कशाशी संबंधित आहे, त्याच्यानंतर शोध गंगोत्री मध्ये कशाचं काय संग्रहित करून ठेवलं जातं, शोध गंगामध्ये काय संग्रहित केलेलं असतं, त्याच्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क आहे तर त्याचं मुख्यालय कुठे आहे, त्याचा फुल फॉर्म काय आहे, हे सगळ्यावरती क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर विद्वानचा उद्देश काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, असे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड बघूयात. भारतात डिजिटल शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारत सरकार आणि UGCनी अनेक ऑफलाईन शिक्षणाचे उपक्रम सुरू केलेले आहेत. या उपक्रमांचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला एनिवेअर एनी टाइम लर्निंग उपलब्ध करून देणे हा आहे. विशेषतः ग्रामीण आणि जे दुर्गम भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्यासाठी हे प्लॅटफॉर्म त्यांनी
बनवलेले आहेत आणि ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे या प्लॅटफॉर्मवरती दरवर्षी आपल्याला 2-3 क्वेश्चन्स बघायला मिळतात. त्यातला पहिला प्लॅटफॉर्म कुठला आहे? तर तो आहे स्वयं. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पिरिंग माइंड्स. आपल्याला MS सेटमध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे की स्वयंचा फुल फॉर्म ओळखा. त्यांनी 4 खाली फुल फॉर्म दिलेले होते. त्यातला बरोबर फुल फॉर्म आपल्याला ओळखायचा होता. याचाच अर्थ हा काय आहे? तर PYQ क्वेश्चन आहे. स्वयं हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा अधिकृत मूक म्हणजेच मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स प्लॅटफॉर्म आहे. आता ह्या स्वयंचं उद्दिष्ट काय काय आहे? तर सर्वांसाठी मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं. त्याच्यानंतर डिजिटल जे शिक्षण आहे त्याला चालना देणं. विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणं. क्रेडिट ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध करून देणं हे स्वयंचं उद्दिष्ट आहेत. अजून जे आहेत ते म्हणजे स्वयंची वैशिष्ट्ये काय काय आहेत? आता आपण उद्दिष्ट बघितली, आता त्याची वैशिष्ट्य काय काय आहेत? म्हणजे स्वयंमध्ये आपल्याला काय काय मिळतं? तर फ्री ऑनलाईन कोर्सेस आपल्याला उपलब्ध होतात. व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. जे काही रीडिंग मटेरियल आहे ते सुद्धा तिथे असतं. सेल्फ असेसमेंट टेस्ट असतात. म्हणजे आपण जो आतापर्यंत रीडिंग केलंय, जे काही व्हिडिओ लेक्चर बघितलंय, जो कोर्स केलाय तर तो आपल्याला किती समजला याच्यासाठी काय असतात? सेल्फ असेसमेंट टेस्ट सुद्धा तिथे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर तिथे डिस्कशन फोरम सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे सर्टिफिकेट्सचे काही कोर्स असतात, पण त्या कोर्सेससाठी परीक्षा शुल्क लागू असतं. बाकीच्या कोणत्याही कोर्ससाठी तिथे परीक्षा शुल्क घेतलं जात नाही. आता यानंतर आपण बघणार आहेत ते म्हणजे स्वयंचे घटक बघणार आहोत. स्वयंचे घटक बघणार आहोत. पहिला घटक आहे ते म्हणजे व्हिडिओ लेक्चर. हा स्वयंचा पहिला घटक आहे. दुसरा आहे ते म्हणजे रीडिंग मटेरियल. हा काय दुसरा घटक आहे. तिसरा आहे ते म्हणजे सेल्फ असेसमेंट डिस्कशन. हा तिसरा घटक आहे. आणि चौथा आहे ते तिसरा घटक आहे ते म्हणजे सेल्फ असेसमेंट आणि चौथा आहे ते म्हणजे डिस्कशन फोरम. असे स्वयंचे 4 घटक आहेत. याच्यावरती नेटवरती आणि सेटला खूप महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर क्वेश्चन येतातच. स्वयंचे घटक विचारले जातात. पहिला आहे ते म्हणजे व्हिडिओ लेक्चर, दुसरा आहे ते म्हणजे रीडिंग मटेरियल, तिसरं सेल्फ असेसमेंट आणि चौथा आहे डिस्कशन फोरम. हे आपल्याला स्वयंबद्दल माहितीच असलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड बघूयात. ते आहे स्वयंप्रभा. आता हे स्वयंप्रभा काय आहे? तर तो एक शैक्षणिक चॅनल आहे. DTH डायरेक्ट टू होम आधारित शैक्षणिक चॅनलचा समूह आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर तो 24/7 शैक्षणिक प्रसारण इंटरनेट नसतानाही शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतो. याचं 24/7 शैक्षणिक प्रसारण होतं. इंटरनेट नसतानाही शिक्षणाची सुविधा आपल्याला उपलब्ध होते. त्याच्यानंतर UGC, NPTEL, NCERT, IGNOU, CEC यांचे व्याख्यान आपल्याला इथे उपलब्ध होतात. आता याचा उपयोग काय आहे? तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हे जे स्वयंप्रभा ॲप आहे, जो चॅनल आहे, तो खूप जास्त उपयोगाचा आहे. उपयोग कुणाला कुणाला आहे? तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यानंतर जी काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी, त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी जी काही विविध डिजिटल व्याख्याने उपलब्ध आहेत, तर त्याचा सुद्धा उपयोग आपल्याला होऊ शकतो. यानंतर आहे ते म्हणजे NPTEL नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग. काय आहे? तर IITs आणि IISc बँगलोर यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. याचं उद्दिष्ट काय काय आहे? तर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, सायन्स, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी विषयांचं ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देणं. याचं वैशिष्ट्य काय काय आहे? तर व्हिडिओ लेक्चर्स आहेत याच्यावरती, ऑनलाईन असेसमेंट आहे, त्याच्यानंतर सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, इंडस्ट्री ओरिएंटल लर्निंग आहे याच्यावर उपलब्ध आहेत. हा IITs आणि IISc बँगलोर यांचा संयुक्त प्रकल्प आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यावरती काय शिक्षण मिळतं? टेक्नॉलॉजी आलं की समजून जायचं की इंजिनिअरिंग, सायन्स, मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजी या विषयांचं शिक्षण मिळत असणार आहे यावरती. सो हे सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. यानंतर
पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी ई शैक्षणिक उपक्रम आहे. आता याचं उद्दिष्ट काय काय आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गुणवत्तापूर्ण ई सामग्री उपलब्ध करून देणं. विषय कोणते कोणते त्याच्यामध्ये राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, साहित्य, विज्ञान हे यांसारखे विषय याच्यामध्ये आहेत. आता याचं वैशिष्ट्य काय काय आहे, तर ई टेक्स्ट याचं त्याचं वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे, सेल्फ लर्निंग मटेरियल आहे वेगवेगळं, फ्री आणि मुक्त प्रवेश म्हणजेच काय, तर फ्री ऍक्सेस आहे या सगळ्या गोष्टींसाठी. यानंतर आपण बघणार ते म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, NDLI, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. हा भारतातील सगळ्यात मोठा डिजिटल ग्रंथ संग्रह आहे. कोणी विकसित केलं, तर IIT खरगपूर यांनी हे विकसित केलेलं आहे. याचं उद्दिष्ट काय, तर विद्यार्थी, शिक्षक, संशोधकांना एकाच ठिकाणी लाखो डिजिटल संसाधने उपलब्ध करून देणे हे याचं उद्दिष्ट आहे. आता NDLI मध्ये आपल्याला काय काय उपलब्ध आहेत, तर बुक्स उपलब्ध आहेत, जर्नल्स उपलब्ध आहेत, थेसिस उपलब्ध आहेत, आर्टिकल्स आहेत, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, क्वेश्चन पेपर्स आहेत. या सगळ्या गोष्टी या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया मध्ये उपलब्ध आहेत. यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मूक मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. ही जी काही संकल्पना म्हणजेच काय, तर इंटरनेटद्वारे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले मुक्त ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले, त्यालाच आपण मूक असं म्हणतो. आता याचं वैशिष्ट्य काय काय आहे, तर ओपन ऍक्सेस आहे, लार्ज नंबर ऑफ लर्नर्स इथून नॉलेज घेऊ शकतात. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल लर्निंग आहे, की आपण कुठेही एनी टाइम एनीवेअर आपण ते गोष्टी व्हिडिओ बघू शकतो किंवा आपण लर्न करू शकतो. सेल्फ पीस लर्निंग, लो कॉस्ट. फी जास्त आहे का, तर नाही. काही सर्टिफिकेटसाठी फी आहे, बाकीच्या सगळे जे काही व्हिडिओज आहेत ते फ्री मध्ये आहेत. हे काय आहे, मूकचं वैशिष्ट्य आहे. आता भारतातील प्रमुख मूक प्लॅटफॉर्म कुठला आहे, तर स्वयम. आपण वरती बघितलं स्वयम आहे. आणि जागतिक मूक प्लॅटफॉर्म मध्ये काय काय येत आहे, तर ते म्हणजे कोर्सेरा, पहिलं आहे कोर्सेरा, नंतर आहे ते म्हणजे EDX आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे फ्युचर लर्न. हे काय झाले, जागतिक प्लॅटफॉर्म झालेले आहेत. मानवाच्या वाढत्या गरजा आणि जी काही कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स समस्या होत्या त्यांचं निराकरण करण्यासाठी संगणकाचा विकास झाला. सुरुवातीला संगणकाचा उपयोग केवळ कॅल्क्युलेशन करण्यापुरताच मर्यादित होता, परंतु आजचा संगणक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आपण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, त्याच्यानंतर मशीन लर्निंग, रोबोटिक्स, हेल्थ, सिक्युरिटी, अवकाश संशोधन, बँकिंग, एज्युकेशन, ई कॉमर्स, ई गव्हर्नन्स अशा सर्व क्षेत्रांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. कम्प्युटरचा विकास एका दिवसात झालाय का, तर नाही. तर विविध तांत्रिक टप्प्यातून आपल्याला कम्प्युटरचा विकास झालेला दिसतो. पहिल्यांदा आपण बघणार आहे ते म्हणजे संगणक. कम्प्युटर म्हणजे काय, तर हा जो एक कम्प्युटर शब्द आहे तो लॅटिन भाषेतील कम्प्युटर या शब्दापासून आलेला असून त्याचा अर्थ म्हणजेच काय, तर गणना करणे, टू कॅल्क्युलेट असा त्याचा अर्थ होतो. आता व्याख्या काय दिली आहे आपल्याला कम्प्युटरची, तर कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे दिलेल्या सूचनांनुसार म्हणजे ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आपण देतो त्यांच्यानुसार माहितीचे संकलन करतो, प्रक्रिया करतो, साठवण करतो आणि आउटपुट प्रदान करतो आणि आपल्याला आउटपुट देतो. संगणकाच्या विकासाचा इतिहास जो आहे तर त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे ॲबॅकस. ॲबॅकस हे जगातील पहिले गणना यंत्र आपण म्हणतो. आता मुलं ॲबॅकस शिकतात ना मॅथ्स मध्ये, तर ते जगातील पहिले गणना यंत्र आहे ॲबॅकस. चीनमध्ये सुमारे 3000 वर्षापूर्वी हे वापरले गेले. तर त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारसाठी याचा उपयोग होतो.
याच प्रकारे कॉम्प्युटरच्या इतिहासामध्ये वेगवेगळे जे काही यंत्र होते तर याची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. यातलं एक आहे ते म्हणजे ॲनालिटिकल इंजिन. तर ते कुणी निर्माण केलं? तर चार्ल्स बॅबेज यांनी ते निर्माण केलेलं आहे. त्यांनाच आपण फादर ऑफ कॉम्प्युटर असं सुद्धा म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे की फादर ऑफ कॉम्प्युटर कुणाला म्हणतो? चार्ल्स बॅबेज यांना म्हणतो. त्यांनी आधुनिक संगणकाची म्हणजेच आधुनिक कॉम्प्युटरची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली. त्यानंतर एक ॲडा लव्हलेस म्हणून जे होते त्यांनी जगातील पहिली संगणक प्रोग्रॅमर आपण त्यांना म्हणतो. कोण? तर अदा लव्हलेस यांना आपण संगणकाची पहिली प्रोग्रॅमर असं म्हणतो. त्यांची फर्स्ट प्रोग्रॅमर म्हणून ओळख आहे. यांनी या अदा लव्हलेस आहेत यांनी जी काही कम्प्युटर क्षेत्र आहे त्याची दिशा बदलण्यास मदत केलेली होती. संगणकामध्ये केवळ गणितीय ज्या काही मॅथमॅटिक्स इक्वेशन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी फक्त आपण कम्प्युटर नाही यूज केला पाहिजे, तर कम्प्युटरची त्याच्यापेक्षा पण जास्त क्षमता आहे हे ओळखणारी व्यक्ती म्हणजेच अदा लव्हलेस. यानंतर आपण बघणार आहे की कम्प्युटरच्या जनरेशन्स कोणत्या कोणत्या आहेत. 5 जनरेशन्स ऑफ कम्प्युटर हे आपण बघणार आहोत. प्रथम आहे ते म्हणजे फर्स्ट पिढी कधी आली तर 1946 ते 1959. आता यामध्ये जे काही कम्प्युटर आहे तर तो बनवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं तर व्हॅक्यूम ट्यूब्स वापरलेत. प्रथम पिढी कधी आली? 1946 ते 1959 मध्ये फर्स्ट आहे ते म्हणून व्हॅक्यूम ट्यूब्स वापरण्यात आल्या. याचं वैशिष्ट्य काय होतं या कम्प्युटरचं? तर आकार खूप जास्त मोठा होता. खूप मोठा होता. उष्णता खूप जास्त लागायची त्यासाठी. विजेचा जास्तीत जास्त वापर होत होता. त्याची जी काही गती होती ती खूप जास्त कमी होती. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणते कोणते कम्प्युटर्स त्या काळात बनवण्यात आले. मी डिलीट करते. आता जो काही ENIAC हा पहिला कम्प्युटर बनवता आला हा पहिला इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज कम्प्युटर मानला जातो. कोणता? तर ENIAC. आता याच्यानंतर आपण बघूयात की दुसरी पिढी 1959 ते 1965 मध्ये काय झालंय तर दुसरी जनरेशन आली आहे कम्प्युटरची. त्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरण्यात आलं तर ट्रान्झिस्टर याच्यासाठी वापरण्यात आलं होतं. आता काय झालं, आधी आकार खूप मोठा होता कम्प्युटरचा, आता त्याचा आकार काय करण्यात आला, कमी करण्यात आला. त्याची जी काही गती कमी होती ती त्याची गती वाढवण्यात आली. उष्णता जी जास्त लागत होती ती आता कमी लागायला लागली. आता याचं उदाहरण काय काय आहे तर IBM 1401 आणि IBM 7094 हे दोन याची उदाहरणं आहेत. आता आपण बघणार आहे तृतीय पिढी कम्प्युटरचं थर्ड जनरेशन कधी आलं 1965 तर 1971 मध्ये थर्ड जनरेशन आलेलं आपल्याला दिसतं. त्यासाठी आपण तेव्हा कोणतं तंत्रज्ञान यूज केलं होतं तर इंटिग्रेटेड सर्किट्स आपण त्यावेळेस यूज केलेलं होतं. याचं वैशिष्ट्य काय होतं तर अधिक विश्वासार्हता आली याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला याच्यामध्ये. मल्टी प्रोग्रॅमिंग करण्यात आलं या कम्प्युटर्समध्ये. त्याच्यानंतर हा कम्प्युटर काय झाला कमी खर्चामध्ये हा कम्प्युटर बनवण्यात आला. आता याचं उदाहरण काय आहे तर IBM सिस्टीम 360 हे याचं उदाहरण आहे. यानंतर आपण बघणार आहे की फोर्थ जनरेशन कधी आली कम्प्युटरची 1971 ते आजपर्यंत ही झाली फोर्थ जनरेशन. त्यामध्ये आपण काय वापरतो तर मायक्रो प्रोसेसर वापरतो कम्प्युटर्समध्ये. याचं वैशिष्ट्य काय काय आहे तर पर्सनल कम्प्युटर म्हणजे आता आपण जो काही कम्प्युटरचा आकार खूपच लहान करण्यात आला सो तो पर्सनल कम्प्युटर म्हणून सुद्धा यूज करायला लागला. त्यानंतर आहे ते म्हणजे लॅपटॉप, त्यानंतर आहे मोबाईल कम्प्युटिंग, त्यानंतर येतं ते म्हणजे ग्राफिक युजर इंटरफेस. हे सगळे फोर्थ पिढीचं कम्प्युटर आहे. एक्झाम्पल काय झालं तर ऍपल कम्प्युटर तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. त्यानंतर IBM PCचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. आता बघायचं ते म्हणजे फिफ्थ जनरेशन आपल्याला प्रेझेंट अँड फ्युचर आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये तंत्रज्ञान कोणतं यूज करण्यात आलंय ते म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आली आहे का आता प्रेझेंट मध्ये आणि फ्युचर मध्ये पण तिचा वापर खूप जास्त वाढणार आहे. हिचं वैशिष्ट्य काय आहे तर
मशीन लर्निंग ही तिचं वैशिष्ट्य आहे. रोबोटिक्स त्याचं वैशिष्ट्य आहे. नॅचरल लँग्वेज त्याचं नॅशनल लँग्वेज प्रोसेसिंग NLP हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एक्सपर्ट सिस्टीम त्याचं एक्झाम्पल आहे. क्वांटम कम्प्युटिंग म्हणजेच विकसनशील क्षेत्र हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे. आता याचं उदाहरण काय काय आहे तर ChatGPT त्याचं उदाहरण आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आल्यात का टेस्ला सारख्या कंपनीमध्ये, तर ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर व्हॉइस असिस्टंट आपण म्हणतो ना की हे सिरी, तर हे झालं व्हॉइस असिस्टंट. त्याच्यानंतर AI रोबोट्स आलेले आहेत का, तर हे 5th जनरेशन मध्ये हे सगळ्या गोष्टी उदाहरण म्हणून येतात. आता आपल्याला 5 जनरेशन्स ऑफ कम्प्युटर्स मध्ये लक्षात काय काय ठेवायचं, तर कोणती जनरेशन कोणत्या साली होती हे लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजे आपल्याला त्याचं उदाहरण लक्षात ठेवायचं. आणि तिसरं म्हणजे त्यासाठी कोणतं तंत्रज्ञान यूज केलं हे लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये क्वेश्चन हे येऊ शकतात ते म्हणजे फादर ऑफ कम्प्युटर कोण आहेत, फर्स्ट प्रोग्रामर आपण कुणाला ओळखलं जातं फर्स्ट प्रोग्रामर म्हणून. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला UNIVAC सांगितलं होतं किंवा ENIAC सांगितलं होतं, तर ते काय आहे की ENIAC आहे फर्स्ट इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज कम्प्युटर. तर युनिवॅक म्हणजे काय आहे तर फर्स्ट कमर्शियल कम्प्युटर म्हणून त्याचा वापर व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर जे काही 5th जनरेशन आहे कम्प्युटरचं, तर ते कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. असे क्वेश्चन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचा अभ्यास करा व्यवस्थित. आता यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ कम्प्युटर्स बघायचे, म्हणजे संगणकाचे प्रकार बघायचे. आजच्या आधुनिक युगामध्ये संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात होतोय, परंतु सगळे संगणक सारखे आहेत का, तर नाही आहेत. त्यांच्या कार्यक्षमता, त्यांचा आकार, वेग, त्याच्यानंतर माहितीचं जे काही संकलन आहे त्याची क्षमता आणि उपयोगानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. तसेच संगणकांमध्ये माहिती कशी साठवली जाते, कशी मोजली जाते, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते हे समजून घेण्यासाठी मेमरी युनिट्स, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि UGC नेट, महाराष्ट्र सेट मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले जातातच. आता आपण काय बघणार आहे, टाइप्स ऑफ कम्प्युटर बघणार आहे. पहिला आहे ते म्हणजे आकार व क्षमतेनुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे गट अ मध्ये. पहिला कोणता आहे तर सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर हा जगातील सगळ्यात वेगवान आणि सर्वाधिक शक्तिशाली कम्प्युटर आहे. अतिशय कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची जी काही गणित आहेत, वैज्ञानिक संशोधनासाठी याचा वापर केला जातो. याचा उपयोग कुठे होतोय तर हवामान अंदाज मध्ये याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर दुसरं आहे अवकाश संशोधनामध्ये याचा उपयोग होतो. तिसरं अणुसंशोधन करण्यासाठी, संरक्षण संशोधनामध्ये याचा उपयोग होतो. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, कृत्रिम बुद्धिमत्ता यांमध्ये यांचे उपयोग होतो. आता आपण उदाहरणं बघूयात की कोणकोणती आहेत. जसं की भारताचा पहिला सुपर कम्प्युटर कोणता, तर परम 8000 हा काय भारताचा पहिला सुपर कम्प्युटर आहे. हे त्याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे परमसिद्धी AI. त्याच्यानंतर प्रत्युष ही काय आहेत सुपर कम्प्युटरची उदाहरणं आहेत. आणि परम 8000 लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे आपल्याला. तो काय भारताचा पहिला सुपर कम्प्युटर आहे. दुसरं आहे ते म्हणजे मेन फ्रेम कम्प्युटर. हे झालं पहिलं सुपर कम्प्युटर. दुसरं आहे ते म्हणजे मेन फ्रेम कम्प्युटर. मोठ्या ज्या काही संस्था असतात, बँका, रेल्वे, विमा कंपन्या किंवा सरकारी विभागांमध्ये लाखो व्यवहार एकाच वेळी हाताळण्यासाठी आपण हा जो मेन फ्रेम कम्प्युटर आहे तो वापरला जातो. त्याचं वैशिष्ट्य काय तर हजारो वापरकर्ते एकाच वेळी काम करू शकतात. अत्यंत विश्वासार्ह आणि मोठी संग्रहण क्षमता याच्यामध्ये आहे. आता बँकांमध्ये, रेल्वेमध्ये किंवा सरकारी विभागांमध्ये किती इन्फॉर्मेशनचं संग्रहण केलं जातं, तर त्याची क्षमता जास्त पाहिजे म्हणून तिथे मेन फ्रेम कम्प्युटरचा वापर केला जातो. तिसरा आहे तो म्हणजे मिनी कम्प्युटर मेन फ्रेम. मिनी कम्प्युटर आहे तिसरा. तर त्याच्यामध्ये काय असतो तर मेन फ्रेम पेक्षा लहान पण मायक्रो कम्प्युटर पेक्षा अधिक शक्तिशाली हा मिनी कम्प्युटर असतो. याचा उपयोग कुठे केला जातो तर मध्यम उद्योगांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, संशोधन संस्थांमध्ये याचा वापर केला जातो. यानंतर आहे ते म्हणजे चौथं आहे
मायक्रो कम्प्युटर हा सर्वसामान्य वापराचा म्हणजेच पर्सनल कम्प्युटरला आपण मायक्रो कम्प्युटर असं म्हणतो. उदाहरण कुठलं कुठलं तर डेस्कटॉप, त्याच्यानंतर लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन हे काय आहेत मायक्रो कम्प्युटरचे उदाहरणं आहेत. आता आपण काय केलं तर आकार आणि क्षमतेनुसार कम्प्युटरचं वर्गीकरण बघितलं. आता आपल्याला त्याच्या कार्यपद्धतीनुसार त्याचं वर्गीकरण बघायचं. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे अॅनालॉग स्वरूप. अॅनालॉग स्वरूप म्हणजेच काय तर सतत बदलणारी जी काही माहिती आहे तिच्यावर प्रक्रिया कोण करतो अॅनालॉग कम्प्युटर करतो. उदाहरण काय काय आहे तर तापमान मापक किंवा स्पीडोमीटर जे की सतत कंटिन्युअस ती माहिती चेंज होत राहते त्याच्यावर कोण प्रक्रिया करतं अॅनालॉग कम्प्युटर प्रक्रिया करतो. दुसरं आहे ते म्हणजे डिजिटल कम्प्युटर. दुसरं आहे ते म्हणजे डिजिटल कम्प्युटर. याची संख्या 0 आणि 1 0 आणि 1 यावर आधारित असते. आता उदाहरणार्थ लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल हे काय झाले डिजिटल कम्प्युटर झालेले आहेत. आता तिसरं आहे ते म्हणजे मेमरी, त्यालाच आपण म्हणतो स्मृती. संगणकामध्ये माहिती साठवण्याची जी क्षमता असते त्याला आपण म्हणतो मेमरी. आता मेमरी ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. एक असतं ते म्हणजे रॅम, दुसरं असतं ते म्हणजे रॉम. रॅम म्हणजे काय तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे काय तर रीड ओनली मेमरी. ही जी काही रॅम असते तिला आपण म्हणतो टेम्पररी मेमरी. ही जी पहिली मी इथं नाव पहिलं देते, ही जी फर्स्ट आहे ते आपण रॅम शिकतोय तिला आपण रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणतो. ती काय असते टेम्पररी मेमरी असते. वीज जर का गेली, लाईट जर का गेली तर जी काही माहिती असते, जी काही डेटा असतो तो नष्ट होऊन जातो. समज तुम्ही एखादी एक्सेल फाईल बनवली आणि ती जर का सेव्हच नाही केली, अचानक लाईट गेली, कम्प्युटर बंद झाला आणि परत लाईट आल्यावर कम्प्युटर आपण चालू केला तर आपण जी भरलेली माहिती असेल ती सगळी डिलीट झालेली असेल. याच्यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे रॉम. रॉम म्हणजेच काय तर परमनंट मेमरी. परमनंट मेमरी काय होतं तर BIOS मध्ये जी माहिती असते ती स्टोअर करून ठेवली जाते. म्हणजे लाईट गेल्यानंतर सुद्धा आपली माहिती सुरक्षित राहते. ही डिलीट होते का तर डिलीट होत नाही. आता हे झाल्या प्रायमरी मेमरी झाल्या, रॅम आणि रॉम काय झाल्या प्रायमरी मेमरी झाल्या. सेकंडरी मेमरी कोणकोणत्या आहेत तर हार्ड डिस्क असं ती सेकंडरी आहे. DVD, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड किंवा CD ह्या सगळ्या काय झाल्या सेकंडरी मेमरी झालेल्या आहेत. आता चौथा आहे ते म्हणजे मेमरी युनिट्स. जी काही सगळी माहिती आहे जी आपण कम्प्युटरला देतो ती बायनरी स्वरूपात साठवली जाते. बायनरी स्वरूपात साठवली जाते म्हणजे कसं तर एक बीटची व्हॅल्यू काय असते तर 0 किंवा 1 ही 1 बीटची व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर एक बीटची व्हॅल्यू 1 बाईट असते. ओके ओके हे थोडस पुढे मागं झालंय. ठीक आहे मी तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून देते की कसं असतं. आता बघा आपण 1 GB चा डेटा घेतो का तर 1 GB मध्ये 1024 MB असतात. 1 TB मध्ये 1024 GB असतं आणि 1 TB मध्ये 1024 TB एवढी आपल्याला मेमरी मिळते. तर या प्रकारे आहे. इथे चुकून थोडंसं वरती खाली झालंय माझ्याकडनं, तेवढं समजून घ्या. ठीक आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आपल्याला हे लक्षात नाही ठेवायचं की आपल्याला किती मेमरी मिळते. आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की पहिल्यांदा काय असतं तर बीट असतं. त्याच्यानंतर काय येतं तर KB येतं. त्याच्यानंतर KB म्हणजे काय हे KB येतं. ओके त्याच्यानंतर काय येतं तर MB असतं त्याच्यापेक्षा मोठं. त्याच्यापेक्षा मोठं काय असतं तर GB असतं. त्याच्यानंतर TB येतं आणि त्याच्यानंतर PB येतं. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण ही स्लाइड बघूयात. त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस आणि स्टोरेज डिव्हाइसेस जे की आपण पहिल्या वरच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे. पण याच्यामध्ये महत्वाचं काय काय तर इनपुट डिव्हाइसेस कोणते कोणते आहेत जे की इथे ऍड केलेले आहेत अजून जास्त.
ह्याच्यात लक्षात ठेवायचं जॉयस्टिक, बारकोड रीडर तर मी वरती सांगितलं होतं, OCR, OMR, MICR, लाईट पेन टच, टच स्क्रीन. ठीक आहे, हे काय आहेत इनपुट डिव्हाइसेस. आता ह्याच्यातलं महत्वाचं काय, ही स्लाइड का घेतली मी, पहिलं आहे ते म्हणजे OCR, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन. म्हणजेच काय, तर छापील मजकूर जो असतो तो डिजिटल मजकुरात रूपांतरित करते, यालाच म्हणतात ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन, OCR. OMR आहे का, नाही, खाली आता आपण OMR बघणार आहोत, ऑप्टिकल मार्क रीडर. ते काय करतं, MCQ उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आपण OMR चा उपयोग करतो. तिसरं आहे ते म्हणजे MICR, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. बँकेच्या चेकमध्ये हे वापरलं जातं. या 3 गोष्टी या स्लाइड मधल्या खूप जास्त IMP आहेत, हे आपल्या नोट्स मध्ये ऍड करून घ्यायचं. OCR याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे, नेट साठी पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि सेट साठी सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामधलं जॉयस्टिक लक्षात ठेवायचं. आउटपुट डिव्हाइसेस मध्ये कुठलं आहे की जे आपल्याला लगेच कळणार नाही, तर इंकजेट, लेझर प्रिंटर, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, ओके. आता या स्लाइड मध्ये मी अजून सुद्धा जास्त डिटेल दिलं, ते म्हणजे मॅग्नेटिक स्टोरेज काय असतं, त्याच्यानंतर ऑप्टिकल स्टोरेज काय असतं, त्यानंतर फ्लॅश स्टोरेज काय असतं. तर याचा जर का तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपली जी काही बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. पण आत्ता एक्झामसाठी मी जेवढं शिकवते तेवढंच लक्षात ठेवा, खूप जास्त डिटेलमध्ये जाण्याची आत्ता गरज नाही, एक्झाम आपली तोंडावर आलेली आहे. या टॉपिकमध्ये लक्षात काय काय ठेवायचं आहे, तर भारताचा पहिला सुपर कम्प्युटर कोणता आहे, रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे, म्हणजे ती टेम्पररी मेमरी आहे का परमनंट आहे, या प्रकारचं. त्याच्यानंतर OMR जे आहे ते कुठं वापरलं जातं, MICR कुठं वापरलं जातं, जे काही 1 GB आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती MB मिळतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता आपल्याला बघायचं आहे की ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर संगणकाचे हार्डवेअर आणि वापरकर्ता म्हणजे युजर, आपण आणि संगणकाचं जे हार्डवेअर आहे तर यांच्यामधील दुवा म्हणून ऑपरेटिंग सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती काम करते. जर का सोप्या भाषेत सांगितलं तर हार्डवेअर हे काय शरीर आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीम हा त्या शरीराचा मेंदू आहे. तो सर्व भागांमध्ये समन्वय साधून संगणक योग्य प्रकारे चालवतो. ऑपरेटिंग सिस्टीमची मुख्य कार्य काय काय आहेत, तर मेमरी मॅनेजमेंट, म्हणजेच काय, तर रॅम मधील माहितीचं व्यवस्थापन करणे, हे काय त्याचं प्रमुख कार्य. दुसरं काय आहे, तर प्रोसेस मॅनेजमेंट, विविध जे काही प्रोग्राम्स असतील तर त्याच्यावर कंट्रोल ठेवणं, त्याचं मॅनेजमेंट करणं. तिसरं आहे ते म्हणजे फाईल मॅनेजमेंट, जे काही फोल्डर्स फाईल्स आहेत कम्प्युटर मधल्या त्याचं मॅनेजमेंट करणं. चौथं आहे ते म्हणजे डिव्हाइस मॅनेजमेंट. पाचवा आहे ते म्हणजे सिक्युरिटी मॅनेजमेंट. हे काय आहेत, ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे, कार्य आहे. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आपल्याला याचा फुल फॉर्म माहीतच असला पाहिजे, PYQ आहे आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. URL काय फुल फॉर्म, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इंटरनेटवरील कोणत्याही वेब पेजचा जो काही ॲड्रेस आहे तो या URL मध्ये दाखवला जातो. आता यामध्ये मी सांगितलेलं आहे की जी काही URL असते तर ती कशा प्रकारची असते. पहिलं असतं HTTPS, नंतर असतं प्रोटोकॉल WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब UGC, त्यानंतर असतं डोमेन नेम .ac.in, या प्रकारे URL असते. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर IP ॲड्रेसचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. एवढंच आपल्यासाठी गरजेचं आहे. काय, तर प्रत्येक संगणकाला दिलेला एक युनिक क्रमांक म्हणजेच काय, IP ॲड्रेस असतो. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे DNS म्हणजेच काय, तर डोमेन नेम सिस्टीम. DNS मध्ये काय असतं, तर IP ॲड्रेस मध्ये म्हणजे डोमेन नेमचं IP ॲड्रेस मध्ये रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजेच डोमेन नेम सिस्टीम. त्यानंतर आपल्याला बघायचं ते म्हणजे HTTPS म्हणजेच काय असतं, चुकून ते डबल झालेलं आहे, HTTP
HTTP. ओके. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. खूप वेळा याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. काय फुल फॉर्म? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हर यांच्यामधील माहितीची देवाणघेवाण करणारा प्रोटोकॉल, त्यालाच आपण HTTP असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर HTTP, त्याच्या पुढे जर का एस लावलेला असेल तर त्याचा फुल फॉर्म मध्ये सिक्युअर असं येतं. हा क्वेश्चन एक्झामला येऊन गेलेला आहे. एस म्हणजे काय, तर सिक्युअर. एसचा फुल फॉर्म आहे सिक्युअर. ठीक आहे. इथे समोर डबल डबल लिहिलं गेलेलं आहे. ह्याचं काय, तर HTTPS म्हणजेच काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढे जर का एस लावलेला असेल तर त्याचा अर्थ असतो तर सिक्युअर. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये फाईल ट्रान्सफर करण्यासाठी HTTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल वापरलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं ते म्हणजे TCP किंवा IP. हे परत TCP डबल झालंय, इथे पण डबल झालंय, हे थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा फुल फॉर्म काय येतो, तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, इंटरनेट प्रोटोकॉल. हे काय, इंटरनेटचे मूलभूत प्रोटोकॉल आहेत. हे काय करतात, तर जी माहिती असते ती योग्य पत्त्यावर पोहोचवतात, माहिती सुरक्षितपणे पाठवतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, हा एक फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, हा दुसरा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, आणि हा तिसरा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. यानंतर आपण www म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब याबद्दल बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय असतं, तर वेब पृष्ठांचा आणि वेबसाईटचा संग्रह असतो. आता याचे जनक कोण आहेत, तर सर टिम बर्नर्स-ली हे याचे जनक आहेत. यानंतर आपल्याला बघायचंय की कोणकोणते वेब ब्राउझर आहेत. वेब ब्राउझर कोणकोणते आहेत. आता वेब ब्राउझरमध्ये काय होतं, तर नेटवरतील, इंटरनेटवरील जे काही वेबसाईट्स असतील तर त्या उघडण्यासाठी आपल्याला वेब ब्राउझरचा उपयोग केलेला जातो. वेबसाईट्स उघडण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर म्हणजेच वेब ब्राउझर. तर कोणते कोणते आहेत वेब ब्राउझर, जसं की गुगल आहे, क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, सफारी आहे, ओपेरा आहे. हे सगळे वेब ब्राउझर्स आहेत. यानंतर आपल्याला बघायचे आहेत की सर्च इंजिन कोणकोणते आहेत. म्हणजेच इंटरनेटवरील माहिती शोधण्यासाठी वापरली जाणारी सेवा, याला आपण सर्च इंजिन असं म्हणतो. कोणकोणते आहेत, तर याहू आहे, त्याच्यानंतर गुगल आहे. या सगळ्या सर्च इंजिन हे सगळे ओळखले जातात. अजून कुठले कुठले आहेत, तर फायरफॉक्स पण आहे, बिंग पण आहे, डक गो सुद्धा याच्यामध्ये येतं. आत्ता 21व्या शतकात इंटरनेटमुळे विकासासाठी माहिती मिळवण्याची आणि जगभरातील लोकांशी संवाद साधण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. सुरुवातीला इंटरनेट केवळ माहिती वाचण्यासाठी वापरलं जात होतं, पण आज जे काही युजर्स आहेत ते स्वतः माहिती तयार करतात, प्रकाशित पण करतात, शेअर करतात, त्यावर चर्चा देखील करतात. यामुळेच काय आलं, तर ब्लॉगची निर्मिती झाली, सोशल नेटवर्किंग आलं, पॉडकास्ट आलं, वेब टेक्नॉलॉजी यांचा विकास झाला. आधुनिक शिक्षण, संशोधन आणि डिजिटल समाज समजून घेण्यासाठी आपण आता काही संकल्पना बघणार आहोत. त्यातली पहिली संकल्पना काय, तर ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल. हे फुल फॉर्म सगळ्याचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इंटरनेटद्वारे आपण काय करतो, SMS, मेसेजेस पाठवतो, त्याच्यानंतर फाईल्स पाठवतो, चित्र, इमेजेस पाठवतो, जे काही इतर डिजिटल फाईल्स असतात त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवण्याची सेवा, यालाच आपण ईमेल असं म्हणतो. ईमेल मध्ये टू म्हणजे काय, तर जो काही ज्याला ईमेल पाठवतोय त्याचा पत्ता आपण टू मध्ये लिहितो. CC म्हणजे काय असतं, हे सगळे फुल फॉर्म पाठ असले पाहिजेत. कार्बन कॉपी, इतरांना प्रत, त्याला CC असं म्हणतात. BCC म्हणजे काय, तर ब्लाइंड कार्बन कॉपी, याला आपण BCC असं म्हणतो. ही असते गुप्त प्रत असते.
त्याच्यामध्ये आपण ईमेलचे घटकांमध्ये सब्जेक्ट पण येतो, विषय टाकतो आपण. अटॅचमेंट म्हणजे एखादी फाईल त्याला अटॅच करतो. आता ईमेलचे फायदे काय काय आहेत, तर आपलं कम्युनिकेशन फास्ट होतं, आपल्याला आपला खर्च कमी होतो. हे सगळे ईमेलचे फायदे आहेत. दुसरं आहे ते म्हणजे ब्लॉगची संकल्पना. वेब ब्लॉग असं त्याला आपण म्हणतो. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेद्वारे नियमितपणे प्रकाशित केलं जातं, त्याला ब्लॉग असं म्हणतात. जे काही ऑनलाईन लेख असतील, अनुभव असतील, माहिती असेल, मतांचे संकेतस्थळ असतील, हे सगळे ब्लॉगमध्ये असतात. विशिष्ट लेख प्रकाशित करता येतात आणि वाचक प्रतिक्रिया देऊ शकतात. ते शिक्षणावर असू शकतात, संशोधन, प्रवास, राजकारण, तंत्रज्ञान या विषयांचा वापर ब्लॉगमध्ये केला जातो. तिसरं आहे ते म्हणजे विकी संकल्पना. हे असं संकेतस्थळ आहे ज्यामध्ये अनेक वापरकर्ते मिळून माहिती तयार, संपादित आणि अद्ययावत करू शकतात. सर्वात प्रसिद्ध कुठला आहे तर विकिपीडिया हे सगळ्यात प्रसिद्ध आहे. यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे पॉडकास्ट, जे की आत्ता सगळीकडे खूप जास्त चालू आहे, ते म्हणजे पॉडकास्ट. ही काय संकल्पना आहे तर इंटरनेटद्वारे उपलब्ध असलेले ऑडिओ किंवा ऑडिओ व्हिडिओचे जे काही कार्यक्रम असतात, जे जे युजर्स कधीही ऐकू किंवा पाहू शकतात, त्यालाच आपण म्हणतो पॉडकास्ट. आता पॉडकास्ट खूप करंट अफेअर्सवर पॉडकास्ट होतं, एखादा जो काही इश्यू असेल त्याच्यावर होतं, मोटिवेशनल पॉडकास्ट असतं. हे सगळे टॉक इंटरव्ह्यूज पॉडकास्टमध्ये होतात. पाचवा आहे ते म्हणजे RSS, रिअली सिम्पल सिंडिकेशन. RSS ही अशी सेवा आहे जी एखाद्या वेबसाईटवरील नवीन माहिती किंवा अद्ययावत लेखांची अपडेट्स ज्या असतात त्या युजर्सपर्यंत आपोआप पोहोचवते, त्यालाच आपण म्हणतो RSS. सहावं आहे ते म्हणजे सोशल नेटवर्किंग. यामध्ये काय होतं तर व्यक्ती, संस्था, समूह यांच्यात संवाद आणि माहितीची देवाणघेवाण, नेटवर्क तयार करण्याची प्रक्रिया, यालाच आपण सोशल नेटवर्किंग असं म्हणतो. उदाहरणार्थ इथं फेसबुक दिलंय मी, इंस्टाग्राम, लिंक्डइन, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग आहेत. या आपल्याला लास्टचं बघायचं आहे ते म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग. याच्यामध्ये काय तर इंटरनेटच्या माध्यमातून स्टोरेज, सॉफ्टवेअर आणि कम्प्युटिंग सर्व्हिसेस उपलब्ध करून देणारी प्रणाली, यालाच आपण क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणतो. जसं की गुगल ड्राईव्ह आहे, वन ड्राईव्ह आहे, ड्रॉपबॉक्स आहे, iCloud आहे. या प्रकारच्या स्टोरेज देणारी, आपल्याला स्टोरेजची सर्व्हिस देणारी क्लाउड कम्प्युटिंग ही प्रणाली आहे. यानंतर आपल्याला आठवं बघायचं आहे ते म्हणजे वेब 1.0 बघायचं आहे. याच्यामध्ये काय असतं तर फक्त वाचायचं असतं. ज्या काही आधीपासूनची माहिती असते त्याच्यावरती वेबसाईट्स असतात आणि त्या आपण फक्त वाचू शकतो. त्याच्यामध्ये युजर इंटरॅक्शन असतं का तर नसतं. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे वेब 2.0. याच्यामध्ये काय होतं तर आपण रीड आणि राईट दोन्ही सुद्धा करू शकतो. जसं की याच्यामध्ये सोशल मीडिया येईल, ब्लॉग्स येतील, यूट्यूब येईल, फेसबुक येईल, इंस्टाग्राम येईल. हे सगळं कशामध्ये येतं तर 2.0 मध्ये हे सगळं येतं. यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं तर युजर इंटरॅक्शन होतं. तिसरं असतं ते म्हणजे वेब 3.0. याच्यामध्ये काय असतं तर AI यूज केलेलं असतं, मशीन लर्निंगचा वापर याच्यामध्ये केलेला असतो, पर्सनलाइज्ड इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असते. या सगळ्या गोष्टी म्हणजे रीड पण करायचं, राईट पण करायचं आणि इंटेलिजंट काहीतरी नवीन रिसर्च किंवा अशा गोष्टी ॲड पण करायच्या, त्याला म्हणतात 3.0. यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे सायबर सिक्युरिटी. म्हणजे काय जो काही कम्प्युटर असतं, नेटवर्क असतं, सर्व्हर असतात किंवा डिजिटल माहितीचे अनधिकृत प्रवेश, चोरी, हल्ले, नुकसान यांपासून संरक्षण करणारी प्रक्रिया म्हणजेच काय सायबर सिक्युरिटी. याचं उद्दिष्ट काय आहे तर जी माहितीची जी काही गोपनीयता असते, म्हणजे काही माहिती कॉन्फिडेन्शियल असते, कॉन्फिडेन्शियलिटी, त्याच्यानंतर इंटिग्रिटी, अवेलेबिलिटी, यालाच आपण CIA ट्रायड असे सुद्धा म्हणतो. ही काय आहे तर माहितीची गोपनीयता ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर माहितीची इंटिग्रिटी ठेवली पाहिजे. काही माहितीचा ओपन ॲक्सेस, आपल्याला सगळ्याच माहितीचा ओपन ॲक्सेस नसतो, काहीच माहितीचा असतो, तर ती राहिली सुद्धा पाहिजे. त्यानंतर आपल्याला बघायचं हे झालं सायबर सिक्युरिटी. आत्ता सायबर
सिक्युरिटी खूप महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे, कारण की आपली जी सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन ती कॉन्फिडेन्शियल ठेवणं गरजेचं झालेलं आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मालवेअर. मालवेअर म्हणजे काय, तर कम्प्युटरला हानी पोहोचवण्यासाठी तयार केलेलं सॉफ्टवेअर यालाच आपण मालवेअर असं म्हणतो. मालवेअर आता याच्यामध्ये मालवेअरचे काही प्रकार आहेत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे व्हायरस. आपण नाव ऐकलंच असेल व्हायरस खूपदा. जो व्हायरस असतो तर तो स्वतःहून पसरत नाही, तर काय होतं, तर फाईलला संक्रमित करतो. व्हायरस काय आहे, तर स्वतःहून हे होतो का, नाही. एखादी जर का आपण फाईल ओपन केली, एखादी PDF जर का आपण आपल्या फोनमध्ये ओपन केली, तरच तो व्हायरस आपल्या फोनमध्ये येऊ शकतो. दुसरं आहे ते म्हणजे वर्म. स्वतःहून नेटवर्कमध्ये पसरतो. वर्म काय होतं, तर स्वतःहून नेटवर्कमध्ये पसरतो आणि वेगाने नुकसान करतो. म्हणजे एखादी फाईल नुसतं आपल्याला आली ना, तरी सुद्धा ती फोनमधलं करप्ट करू शकते ना, आपल्याला ती ओपन करण्याची सुद्धा गरज पडत नाही. नुसतं आपल्या फोनमध्ये ती आली तरी सुद्धा ती नुकसान करू शकते. तिसरं आहे ते म्हणजे ट्रोजन हॉर्स. उपयुक्त सॉफ्टवेअर असल्याचा भास निर्माण करते. म्हणजे की एखादं ॲप असेल, सॉफ्टवेअर असेल की ते आपल्याला खूप उपयुक्त आहे आणि आपण त्याचा यूज पण करतो असं भासवते, आणि आपण त्याचा यूज करतो खरं तर. पण आतमध्ये हानिकारक प्रोग्राम लपलेला असतो. आपल्याला बाहेरून असं वाटतं की अरे हा, हे किती युजफुल ॲप आहे, आपण ते डाउनलोड करूयात. तर ते युजफुल आपल्याला वाटतं, आपण त्याचा यूज पण करतो, पण मागच्या साईडनी आतमध्ये त्या काय करतं, एक प्रोग्राम लपलेला असतो हानिकारक. तर तो आपल्या मोबाईलला किंवा सॉफ्टवेअरला नुकसान पोहोचवतो, आपल्या कम्प्युटरला नुकसान पोहोचवू शकतं. त्यानंतर येतं चौथं आहे ते म्हणजे स्पायवेअर काय असतं, जे युजर असतं त्यांची माहिती स्पायवेअरद्वारे चोरी केली जाते. पाचवा आहे ते म्हणजे रॅन्समवेअर. ते काय करतो, जो काही डेटा असतो आपल्या फोनमध्ये, कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये, तर तो इन्क्रिप्ट करण्यासाठी ते काय करतात, आपण जर का एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड केलं, ॲप डाउनलोड केलं, तर ते आपली जी काही माहिती असते तर ती आपल्या लॅपटॉपमधून घेतात आणि ती करप्ट करून टाकतात, आणि त्याच्यानंतर आपल्याकडनंच परत पैसे घेतात. ती इन्क्रिप्ट करण्यासाठी ते आपल्याकडनं पैसे मागतात. आता या सगळ्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी काय असतं, फायरवॉल असतं. फायरवॉल म्हणजे काय, तर संगणक आणि इंटरनेट यांच्यामधील एक सुरक्षा भिंत, सिक्युरिटी बॅरियर. ती काय कार्य करते, तर अनधिकृत प्रवेश रोखणे. आपण म्हणतो ना अँटीव्हायरस टाकायचा, तर त्या अँटीव्हायरसमध्येच ही फायरवॉल असते. ती जो काही अनधिकृत प्रवेश असतो व्हायरसेसचा किंवा स्पायवेअर्सचा, तर तो रोखते. संशयास्पद ट्रॅफिक फिल्टर करणं आणि नेटवर्किंगचे संरक्षण करते. यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे अँटीव्हायरस. ते काय करतं, जे काही मालवेअर असतं ते शोधून काढतं, त्याला रोखतं आणि त्याला हटवतं. यासाठी आपण काय करतो, अँटीव्हायरस टाकून घेतो. आता कोणकोणते अँटीव्हायरस आहेत, तर क्विकहिल अँटीव्हायरस आहे किंवा नॉर्टन अँटीव्हायरस आहे, विंडोज डिफेंडर अँटीव्हायरस आहेत. यानंतर आहे ते म्हणजे इन्क्रिप्शन. आता आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं आहे एक्झामसाठी, तर व्हायरस काय, तर फाईल करप्ट करतो. व्हायरस काय करतो, तर फाईल करप्ट करतो. आपण एखादी फाईल किंवा एखादं PDF असेल ती ओपन केली तर काय होती, आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस येतो. दुसरं आहे ते म्हणजे वर्म काय करतं, तर आपल्याला ती फाईल ओपन करायची पण गरज नाहीये, ती काय करते, सेल्फ रिप्लिकेशन आहे. वर्म मध्ये लक्षात काय ठेवायचं, सेल्फ रिप्लिकेशन. तिसरं आहे ते म्हणजे ट्रोजन हॉर्स. म्हणजेच काय, तर ते फेक सॉफ्टवेअर असतं. आपल्याला असं बाहेरून असं वाटतं की ते खूप उपयुक्त आहे, पण तसं नसतं, ते एक फेक सॉफ्टवेअर असतं. चौथं लक्षात ठेवायचं आहे फायरवॉल. ते काय करतं, तर नेटवर्क सिक्युरिटी आपल्याला देतं. पाचवं आपल्याला लक्षात ठेवायचं ते म्हणजे युनिकोड काय असतं, तर मल्टी लँग्वेजल स्टँडर्ड आपण बनवलेलं आहे. आंतरराष्ट्रीय मानक आहे एक युनिकोड, की सर्व भाषातील अक्षरे आणि चिन्ह संगणकावर एकसमान पद्धतीने दर्शवण्यासाठी.
त्याच्यानंतर आहे ते म्हणजे QR कोड. QR कोडचा फुल फॉर्म काय? क्विक रिस्पॉन्स कोड, जे की 2D असतं. 2D असतं हे लक्षात ठेवायचं, डिजिटल पेमेंटसाठी यूज करतो. त्यानंतर आहे ते म्हणजे बारकोड. बारकोड हे काय करतं? त्या उत्पादनाची माहिती दाखवतं आपल्याला आणि ते 1D असतं, जे की सुपर मार्केटमध्ये वगैरे आपण बघू शकतो. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. या सगळ्या गोष्टी एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण ICT मधील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेतलेल्या आहेत, की हा जो ICT आहे तो केवळ माहितीचा विषय नाही, तर तो कन्सेप्टचा, ॲप्लिकेशन्सचा आणि PYQ या तिघांचा सुद्धा आजचं लेक्चर हे समन्वय साधणारं आहे. लक्षात ठेवा, टेक्नॉलॉजी बदलत राहते, पण कन्सेप्ट जर का तुमच्या मजबूत असतील तर कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. जर हे व्याख्यान तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर ते तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. या लेक्चरनी तुमच्या ज्ञानामध्ये किंवा तुमच्या मार्क्समध्ये नक्की भर पडणार आहे. आपल्या अकॅडमी सोबत अशीच सातत्यपूर्ण तयारी करत राहा. नियमित अभ्यास करा. योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण रिव्हिजन याच्याच जोरावर तुम्ही यश नक्की मिळवू शकता. तोपर्यंत अभ्यास करा. यशाच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे चालत राहा. भेटूयात पुढच्या महामॅरेथॉनमध्ये. धन्यवाद.